फटकेबाजी, एका बाजूला आम्ही पास्तळ फायरचा मयुरेशला मात्र हाफ सेंचुरी झळकवताना पाहिलं होतं. परंतु नक्कीच ज्या पद्धतीने त्याने म्हटलं होतं, की आम्ही टफवर प्रॅक्टिस करत असतो. सिमेंट काँक्रीटवर आम्हाला थोडंसं प्रॉब्लेम होतो. फलंदाजीला प्रॉब्लेम नाही आला, परंतु गोलंदाजी जरी चांगली झाली असली, तरी शेवटच्या निर्णायक षटकामध्ये मात्र हर्षची फटकेबाजीची नजाकत मात्र आगळं-वेगळं दृश्य आणि चिखला संघाला विजय प्राप्त. मृणाल 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 हां, मृणाल. चला इकडे मात्र मृणाल आणि राज ही जोडी मैदानामध्ये ओपनिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. ओपनर बॅटर्सच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम फलंदाजी स्वीकारली. पुन्हा एकदा आमचे पंच, लाडके पंच यतीश तामोरे आणि मयूर तामोरे ही जोडी आम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची चांगली युवर रचना आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाज धनंजय राऊत आपल्याला पाहायला मिळतो आहे, ज्याने तारापूर प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीज बुलेट बाईक विन केली होती. काय दमदार पाहायला मिळतो आहे या ठिकाणी. शिववैभवमध्ये आज त्याचे योगदान काय पाहायला मिळणार आहे. यस, 25 मिनिटांमध्ये 5 षटकं परिपूर्ण करायची आहेत. बरोबर 12वर काटा चढलेला आहे आणि आपण सुरुवात करू या सामन्याला. याचा टायमर ऑन आहे. पहिला चेंडू धनंजय घेऊन येत असताना लेफ्ट हँड राऊंड द विकेट, तर मॉन्टी आहे. यस, मुणांग. ओ, या ठिकाणी पहिला चेंडू. फिरकीचा जादूगार गोलंदाज म्हणून ओळखला जातो धनंजयला. नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये त्याच्या हातातून जादुई गोलंदाजी नेहमीच टर्न करून देताना चेंडूला आपल्याला पाहायला मिळत असतो. तर मॉन्टी देखील एक त्याच पद्धतीनं फिरकीचा जादूगार आणि टेक्निकल फलंदाज म्हणून ओळखला जातो आहे चिंचणी दांडेपाडा संघाचा. आणि यावेळेला दोन्ही चेंडू बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळणी करत असताना गोलंदाजाला आपण बघता आहे धनंजय. तर क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये सुरेख रचना आपल्याला शॉट दरम्यान गली आहे. पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन आणि फाईन लेग असं क्षेत्ररक्षण आहे. तर डीप लॉंग लेग अँड डीप मिड विकेट. डीपचं क्षेत्ररक्षण यावेळेला टोला डीप मिड विकेट कडे पाठवला चेंडूला आणि बाउंड्री लाईनच्या जवळ कॅचला केलाय सक्सेस. पहिला झटका मॉन्टीच्या रूपाने आला आहे चिंचणी दांडेपाडा संघाला. धन्यवाद डीजे. हाय हाय हाय, दिल तो गया रे और मैं भी गया रे. नक्कीच मॉन्टीस असं काहीतरी म्हणतोय मनामध्ये. आणि पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर न्यू बॅटर्स जिग्नेश येतो आहे. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. त्याची नक्कीच प्रगती देखील दिवसेंदिवस या क्रिकेटने दिली आणि क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून चांगला जॉब हा त्याला मिळाला. हे क्रिकेट आहे मित्रांनो, की आपण आपला खेळ उजागर करत चालला. सांगतात ना, सक्सेस झक मार के आता है, असं याने सक्सेस झक मार के घेतला आहे. ॲक्सिस बँकमध्ये सध्या जॉबला कार्यरत असा आमचा हा टॅलेंटेड खेळाडू जिग्नेशला आपण बघता आहे. डावखोरा फलंदाज. यॉर्कर पद्धतीचा चेंडू ग्राउंड रूटने खेळला जातो आहे मिड ऑफकडे आणि सुरेख क्षेत्ररक्षित होतो आहे. एकेरी धावेने खातं मात्र इकडे उघडलं जातं आहे. यस, यावेळेला मात्र स्ट्राईक रोटेट झालेला आहे. राज ऑन स्ट्राईक दरम्यान देतोय वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळते आहे. चांगले गोलंदाजी हाताळताना एक व्हेरिएशन देण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू खराब आला आहे. वाईटच्या नजराण्याला धावसंख्या 2. यास बाहेर निघाला, पॉइंटला टोला आहे. क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू सीमारेषा गाठतो आहे. वाव, चौकार, 4 धावा.
तर चौकार निश्चित धावसंख्या 6 वर पोहोचते आहे. चांगला रूम बनवला गेला कारण टोला द्यायचा निर्धार करायचा. याही वेळेला बॅटला फिरवलं होतं परंतु संगम झाला नाही. ही फिरकी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने चेंडूला ब्रेक केलं गेलं आणि संगम झाला नाही. निर्धाव चेंडूने षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 6 अशी चिंचणी दांडेपाडा संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिले षटक सुंदर पद्धतीने धनंजयने शिववैभवसाठी हाताळलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच मनल गणेश दांडेकर नक्कीच यूट्यूबवर लाईव्ह जोडले जात आहेत. बाहेर देशात गेलेले आहेत. आपल्या संघाचे खेळाडू आहेत आणि या ठिकाणी सांगता आहेत आम्हाला की चिंचणी दांडेपाडा संघाला शुभेच्छा द्या. नक्कीच मनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा चिंचणी दांडेपाडा संघाला आलेल्या आहेत. धन्यवाद मनल आपल्या संघासाठी गावासाठी. आपण आज देखील दुबईमधून देखील क्रिकेट बघत असतात आणि नक्कीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला हा सोहळा पाहायला मिळतोय. हे आमचं सौभाग्य आहे. यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यारकर पद्धतीचा चेंडू हाताळतो आहे. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता. उड्डाण काय दिलं गेलेलं नाही आहे आणि मिड ऑन कडे मात्र क्षेत्ररक्षित केला जाताना निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. गोलंदाज दिनेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना कमालीची लेंथ लाईनचा वापर. यावेळेला व्हेरिएशन दिला. मध्यम गतीचा चेंडू फुलटॉस आला होता. बैठकी फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु संगम काही झालं नाही आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू हाताळताना कमालीची गोलंदाजी शिववैभव दाखवत आहे. पहिलं षटक धनंजयने हाताळलं. त्यानंतर आता दिनेश गोलंदाजी हाताळताना पॉवर प्ले मध्ये काय नजाकत पाहायला मिळते. यावेळेला मात्र टोला उचललाय लावलाय षटकार 6 धावा. त्याचा आला का बॉल? नवीन पाठवायचा. नवीन पाठव. नक्कीच दमदार शॉट आपल्याला पाहायला मिळाला. उंची आणि लांबीचा काय मिड विकेटला नजराणा कमीत कमी 90 ते 95 मीटर लांबीचा फटका साकारताना आपण जिग्नेशला बघितला. आक्रमक पैलू हा त्याचा खास वैशिष्ट्य आहे आणि या वैशिष्ट्याचा नजराणा या ठिकाणी त्याने साकारला. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 6 ने वाढली, 12 वर पोहोचली. 1 to 12 ऑन द बोर्ड. पहिला विकेट गारद झालेला आपल्याला पाहायला मिळाला मॉन्टीच्या रूपाने. नक्कीच मॉन्टीने मात्र थोडंसं 2 चेंडूंचं प्रेशर घेतलं. तिसऱ्या चेंडूला एक टोला देण्याचा प्रयत्न आणि काय लॉंग ऑनला चांगला झेल टिपला गेला होता. बाउंड्री लाईनच्या मध्ये सुपर कॅच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धनंजयच्या गोलंदाजीवर पाहूया दिनेश एकदा पुन्हा एकदा सज्ज. याही वेळेला चांगला चेंडू पुन्हा एकदा उचललाय टोला लावलाय बुलेट शॉट षटकार. वाव.
षटकाराने पुन्हा एकदा धावसंख्या 18 पोहोचते आहे. बॅक टू बॅक 2 षटकार मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आक्रमकतेचा पैलू दाखवतो ऑन फायर होताना जिग्नेशला पाहायला मिळते आहे. तर दिनेश यांची गोलंदाजी चांगली लेंथ लाईनचा वापर करून गोलंदाजी देताना, परंतु नक्कीच फलंदाज मात्र आक्रमक पैलूमध्ये. पुन्हा एकदा आणि या टुर्नामेंट मधली हॅट्रिक षटकाराची दाखवतो आहे जिग्नेश. हरवणारा दिवस एकता चषकामध्ये, कारण सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये आम्ही हाफ सेंचुरी बघितली, तर षटकाराची हॅड्रिकची कमी होती ती जिग्नेशने फळीने दाखवली आहे. हो, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु दिनेश यांच्या गोलंदाजीने व्हेरिएशन दिला. अख्खू टप्पा हाफस्टंपच्या बाहेरून सरळ यष्टीरक्षक धनंजयच्या हातामध्ये स्थिरावताना निर्धाव चेंडूने सांगता होते षटकाची. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पोचली आहे 24 धावसंख्येवर. यस, 24 ऑन द बोर्ड फॉर 1 विकेट अशी सध्या चिंचणी दांडेपाडा संघाची मजबूत स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. 12च्या सरासरीने खेळताना चिंचणी दांडेपाडा संघाला आपल्याला पाहायला मिळते आहे. येस, घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि परत येऊया मैदानाच्या आत. येस, पहिल्या षटकामध्ये ज्या वेळेला धनंजयने षटक हाताळला, अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकाच्या पॉवर प्लेमध्ये चेंडू डॉट केल्यानंतर देखील षटकाराची हॅड्रिक. पुन्हा एकदा चांगला चेंडू टर्न करणं हे त्याचं काम आहे. ब्रेक देतो आहे आणि इकडे राज मात्र बॅटला ओपन करण्याचा प्रयत्नामध्ये आहे, परंतु संगम काही होत नाहीये. रूठे रूठे से सनम कहीं ना कहीं पे नजर आ रहे, गेंद और बल्ले में रूठापन इस वक्त संगम हुआ है. शॉट खास नहीं है, लेकिन शॉट कवर में फिल्टर्स मौजूद है और एक में परिवर्तन होगा फिर एक बार. तर धावसंख्या 25 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. धावसंख्या 25 चिंचणी दांडेपाडा संघ. पाहूया या ठिकाणी तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना धनंजय राऊतला आपण बघता आहेत. एक उत्कृष्ट गोलंदाज स्ट्राईक रोटेट झालेला आहे. तर नक्कीच धनंजय दमले. हा 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 हा, पुन्हा एकदा चांगला चेंडू, काय लेग ब्रेक दिला जातो आहे. चांगल्या पद्धतीने लेग स्टंपचा चेंडू बाहेर काढला जाते आहे, ही त्याची खासियत आहे. नक्कीच एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने चेंडू हाताळायचं, चांगल्या चांगल्या आक्रमक फलंदाजांना थांबून धरणं. या ठिकाणी पुन्हा एकदा एक चांगला चेंडू टोला दिला जातो आहे. डीप मिड विकेट काव करणाऱ्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित केला जातो. अक्षय द टायगर आपल्याला यावेळेला चेंडूवर येताना पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षित आणि चांगलाच वेगवान थ्रो. इकडे पुन्हा एकदा स्ट्राईकला रोटेट केलं जाईल एकेरी धावेने. धावसंख्या मात्र 1 ने वाढली आहे. 26 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच पुन्हा एकदा चांगला कमबॅक शिववैभव तारापूर संघासाठी. धनंजयची गोलंदाजी मात्र कामगिरी करताना, कारण मोठ्या फटक्यापासून दूर ठेवण्याचं कौशल्य आणि त्या कौशल्याचं साजरीकरण गोलंदाजीच्या माध्यमातून देताना गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र वाईटचा इशारा आला आहे. खराब चेंडू आहे. नक्कीच हाफस्टंपच्या थोडेसे जास्त बाहेर काढला त्याला आणि राजने मात्र परखलं. हो, यावेळेला देखील चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने स्विंग करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे.
जादूगार फिरकीचा आहे आणि प्रत्येक चेंडू लेंथ लाईन कधी कुठली द्यायची हे त्याला अवगत आहे. फलंदाज कोण आहे, कुठल्या पद्धतीचा आहे, त्याची बॉडी लँग्वेज काय करते आहे, कुठल्या लाईनवर चेंडू टाकायचा. 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. नक्कीच शेवटचा चेंडू धावसंख्या मात्र 26 वर स्थिर आपल्याला पाहायला मिळते. 27 वर स्थिर आहे. यावेळेला टोला उचललाय, फटका फसलाय. खाली धनंजय येतोय कॅच अँड बोल्डच्या माध्यमातून राजला मात्र डकआउटला पाठवतोय. तर आज आपण बघितलं या ठिकाणी चर्चा करूया, परंतु घेऊया पहिली संधी देऊया डीजे मास्टरला. यस, दूर ठेवलं गेलं गोलंदाजाने. तसं बघितलं तर मुख्य वैशिष्ट्य धनंजयचं राहिलं, कारण दोघांना देखील खेळायची संधी धनंजयच्या गोलंदाजीवर आली होती. दिनेशच्या गोलंदाजीचा जो समाचार षटकाराची हॅट्रिक दाखवली होती, त्यावेळेला 3 चेंडू डॉट आले आणि 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. तर ही जी जादू दाखवली गेली ती धनंजयच्या गोलंदाजीने आणि 2 विकेट चांगल्या पद्धतीने टिपले. 2 षटकांचं योगदान देऊन कमालीची गोलंदाजी आपण त्याच्याकडून बघितली आणि फक्त 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट, 2 षटकांमागे. काय कामगिरी पाहायला मिळते आहे. यावेळेला चैतन्य आहे एक चांगला गोलंदाज, फलंदाज म्हणून त्याची वर्णी आहे शिववैभवमध्ये. पाहूया. राईट आर्म राऊंड विकेटकडून गोलंदाजीसाठी चेंडूला टोला दिला जातो आहे. इनकट होतो आहे. लॉंग लेगकडे क्षेत्ररक्षित होताना हर्ष यांच्याकडून क्षेत्ररक्षित केला जातो आहे आणि एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट केलं जाते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. 28 ऑन द बोर्ड. कमाल के मैच के नज़ारे देखने मिल रहे हैं हमें एकता चषक 2026 के माध्यम से. क्या बेहतरीन आयोजन, नियोजन और जिस तरीके से केतन जी पांचाल यस 19 मिनिटं झालेली आहेत आणि चौथे षटक मार्गस्थ आहे. वाव, या ठिकाणी चांगला टॅप आहे, कारण फक्त बॅट ठेवली चेंडूमध्ये आणि नक्कीच धावगती वाढवणं, स्ट्राईकला बदली करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याने बघितलेलं आहे दिशांकने की जिग्नेशकडे आता आक्रमकता आहे, आक्रमकतेचे पैलू दाखवतो आहे, टोलेबाजी येते आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि धावसंख्या 1 ने वाढते आहे, पोचली आहे 29 धावा, 29 ऑन द बोर्ड. हो, चांगला चेंडू इनकट होऊन क्लीन बोल्ड. मोठा विकेट आला आहे. मोठ्या विकेटचा पर्दाफाश केला गेलेला आहे. इकडे मात्र परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला, विश्रांतीला, जिग्नेशला. यस, कुणाल येतो आहे.
तिसरा विकेटचा झटका मात्र दाखवताय चैतन्याची गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. इनकट झाला चेंडू आणि काय त्रिफळा छेद आपल्याला पाहायला मिळाला. जिग्नेश ज्याने आक्रमकतेचा पैलू दाखवला, परंतु आज जी मोठी खेळी साकारायला पाहिजे होती ती मात्र नाही दर्शवता आली. ज्या पद्धतीने मॉन्टी, राज आणि जिग्नेशने मात्र 3 षटकार दाखवलेले आहेत, त्याने त्याची कामगिरी केलेली आहे. परंतु इकडनं मात्र पुढे चालून जे धावसंख्येला वेगळं वळण द्यायचं आहे, सध्या तरी धावसंख्या 29 वर स्थिर आहे. 3 विकेट. येताय देतोय देतोय चाबुक चाबुक षटकार आलाय. या 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 इकडे काही चैतन्याने काय हलक्यात घेतलं की काय, कुणाला डावखोरा फलंदाज इथं इथं मात्र नक्की चेंडू देखील साधा सोपा होता. स्टॉकला मात्र चांगला परावर्तित केलेला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यावरकर पद्धतीचा स्टेट ड्राईव्हला खेळला जातो. काय मिड ऑफचा क्षेत्ररक्षक हर्ष क्षेत्ररक्षित करतोय. सुंदर नजाकत आपल्याला पाहायला मिळते आहे. काय कमालीचं फिल्डिंग आपल्याला इकडे पाहायला मिळते शिववैभवच्या माध्यमातून. आणि गोलंदाजीचा भेदक मारा आणि भेदक माराच देत असताना सध्या तरी धावसंख्या 36 वर पोहोचते आहे. 36 ऑन द बोर्ड. तर चौथं षटक मार्गस्थ या ठिकाणी पाहायला मिळते आहे. चैतन्याच्या माध्यमातून हाताळणी होताना पुन्हा एकदा सन्मानित केला जातो आहे. इकडे मात्र नक्कीच सिंगल कन्व्हर्टेशनचं काम इकडे पाहायला जाते आहे. ते म्हणजे फलंदाज दिशांकडून धावसंख्या 1 ने मात्र धावसंख्या वाढते आहे. 37 ऑन द बोर्ड. तर 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. नक्कीच 4 षटकांची समाप्ती आणि 22 मिनिटं झालेली आहेत. तर नक्कीच 3 मिनिटं आपल्याकडे असतील. 3 मिनिटांमध्ये पुढचं षटक हे परिपूर्ण करायचं आहे, याची मात्र नोंद घ्यायची आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. नक्कीच 5 ते 5.5 मिनिटं अजूनही आहेत, कारण माझ्या घड्याळात नक्कीच पॉज नाही आहे ना. तर जेव्हा चेंडू षटकाराला गेला होता त्यावेळेला पॉज होता. आमचे डिजिटल स्कोरर आहेत विश नेटवर्क्स. नक्कीच आपण ज्या पद्धतीने बघता आहेत त्यांना लक्ष असतं पूर्णता. आणि आज पूर्ण जबाबदारी कालच्या दिवसात देखील साहिलने जबाबदारी जबरदस्त हाताळली होती, कारण सिंगल स्कोरर आहे. म्हणजे मैदानामध्ये परिपूर्ण लक्ष ठेवायचं, अपडेशन देत राहायचं, कारण ऑफलाईन स्कोरर नाही आहे. तर पूर्ण जबाबदारी ही त्यांच्यावरच दिलेली आहे आणि इकडनं सगळं आम्हाला पाहावं लागतं. याचं पुढचं षटक दिनेश. यस, यावेळेला मात्र टोला दिला जातोय पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये एकेरी धावेच्या माध्यमातून. दिशांक नक्कीच नुसतं स्ट्राईकला रोटेट करून देतो आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकती आहे. इकडे मात्र धावसंख्या 39 वर पोहोचली आहे. 39 ऑन द बोर्ड. तर पुन्हा एकदा कुणाला ऑन स्ट्राईक आहे, पाहूया. दिनेश याने मात्र मागच्या षटक हाताळताना यस, यावेळेला लेफ्ट हँड फलंदाज हलकासा टॅप करतो आहे पॉइंट कडे. .40 40 धावा परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, यावेळेला पुन्हा एकदा यार्करचा प्रयत्न खेळला जातो आहे. एक्स्ट्रा मिड विकेट कडे क्षेत्ररक्षित आहे आणि आदेश पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक आणि चांगला थ्रो देखील येतो आहे. इकडे मात्र सिंगल पाहायला मिळते आहे. नक्कीच ज्या वेळेला दिनेशने बोबाडाईंकडून गोलंदाजी साकारली, जिग्नेशने 3 षटकार हॅड्रिक आपल्याला दाखवले, इकडे मात्र चांगला कमबॅक दाखवतोय पुन्हा एकदा दिनेश.
हा, यावेळेला टोला फसला आहे, पॉइंटला हलका फुलका कॅच आहे. चैतन्य आहे तिकडे, टिपतोय झेल, विकेटचं पतन. यस, DJ जागृत हिंदव धन्यवाद डीजे. नक्कीच अमोल धर्मेर धर्ममेर बोल ना. यस, अमोल याच्यासाठी मात्र केतन पांचाळ सरांचं वॉलेट ओपन झालेलं आहे. प्रत्येक षटकाराला 2,000 रुपये कॅश प्राइज लागले आहे. नक्कीच चॅलेंज करताना नक्कीच कमी पडत नाहीये तो. मोठा ऑफर मात्र अनाउन्समेंटिंग दिली आहे. इकडे फटका बसला आहे आणि धनंजय आहे म्हणजे कॅच आहे. हो हो, मोठं वॉलेटला ओपन केलं होतं अमोलसाठी आणि अमोल मात्र डकआउटला येतो आहे. यस, विकेटचं पतन. घेऊया संगीताचा आनंद. धावसंख्या 41 वर स्थिर आहे. धावसंख्या 41 आहे. 41 ऑन द बोर्ड आणि 5 चेंडू हाताळून झालेले आहेत या षटकातले. शेवटचा चेंडू असेल. नक्कीच काय कमबॅकिंग जबरदस्त गोलंदाजीचा मारा पहिल्या षटकापासून धनंजयने जशी सुरुवात केली, बीट केलं गेलं आणि त्यानंतर निर्धाव वर विकेट घेतली. हे खेळ पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं कमजोरपणा आला होता, परंतु परत धनंजय आणि चैतन्य यांची गोलंदाजी पाहायला मिळायला. आता दिनेश देखील त्या लेंथ लाईनवर गोलंदाजी हाताळताना शिववैभवसाठी नक्कीच चांगले दिवस आपल्याला इकडे पाहायला मिळते आहेत. 5 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. धावसंख्या 41 वर स्थिर आपल्याला पाहायला मिळते आहे. तर गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे आतापर्यंत 5 असे 42 धावा आहेत. 42 ऑन द बोर्ड. 42 धावा या ठिकाणी 5 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. बेचाळीस तू अपडेट नाही केलं का तेव्हा लेट केला नव्हता. तर नक्कीच धावसंख्या 42 आहे. नक्कीच आपला 12वा प्लेयर इकडे उपस्थित आहे आणि त्यांचं देखील चांगलं लक्ष आहे. म्हणूनच आम्ही 12वा प्लेयर बोलवतो. ह्याचं कारण हेच असतं की आपला 12वा प्लेयर हा ज्या पद्धतीने आम्ही सदैव मैदानात तर नजरेत असतो, आमचा स्कोरर असतो आणि तसंच तुमचा 12वा प्लेयर देखील सतत त्याची नजर आमच्यासारखी फिरत असते. किती धाव, कुठे अपडेशन, काय केलं की नाही केलं, तुमच्याकडे नजर देऊन परत आमच्या स्कोरकडे लक्ष द्यायचं. ही पारखी नजर ह्या 12व्या प्लेयरची असते आणि म्हणूनच नेहमी आम्ही बोलवतो आणि त्यांची प्रशंसा देखील असते. तर हेच कारण आहे. धावसंख्या 42, 5 षटकांच्या समाप्तीनंतर चिंचणी दांडेपाडा संघ यावेळेला पुन्हा एकदा पाहूया. शेवटचं षटक हाताळताना गोलंदाज कौस्तुभ. यास कौस्तुभच्या पहिल्या चेंडूला उंच टोला आहे, जागा मोकळी आहे. 1 बाउन्सिंगचा चौकार असणार आहे का? यस, 4.
पाटील यांच्याकडून एकता चषक 2026 साठी 10,000 रुपयाची देणगी आपल्याला आलेली. एकदा जोरदार टाळ्याने उज्ज्वल भाऊंसाठी त्यांचे धन्यवाद मानूया आपण. सहकार्य नक्कीच ज्या पद्धतीने हा विडा उचलला केतन पांचाळ सरांनी आणि त्यांच्यासाठी पुन्हा एकदा उज्ज्वलजी पाटील यांचा देखील हात पुढे सरकताना आपल्याला 10,000 रुपयाची देणगी येते आहे. धन्यवाद उज्ज्वलजी पाटील. तर चौकाराने तर धावसंख्या 46 वर पोहोचते आहे. पुन्हा एकदा फुलटॉस आहे, स्विच केला आहे, चांगला 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 पॉइंटला चौकार आला आहे. तर धावसंख्या 5050 हा ना करता करता पर्यंत 50 पर्यंत मजल गाठली जाते चिंचणी दांडेपडा संघाकडून या वेळेला. कारण आजचा दिवस इतिहास घडवणारा दिवस एकता चषकचा असा नक्कीच म्हणावं लागेल. कारण पहिल्या सामन्यामध्ये आम्हाला 50 हाफ सेंचुरी पाहायला मिळाली, षटकाराची हॅड्रिक पाहायला मिळाली. तर पहिल्या सामन्याला चेस देखील केलं गेलं हे देखील पाहायला मिळालं. तर आज इतिहास आणि इतिहास घडलेले पाहायला मिळतील की काय असा हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे एकता चषक 2026 चा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय गोलंदाज. येस, पुन्हा एकदा हवाई सफर आहे, खाली धनंजय आहे, तो मात्र घारीसारखी या वेळेला मात्र नजर चुकली, दुर्घटना घडली, झेल सुटतो आहे, जीवदान फलंदाजाला मिळतो आहे. धावसंख्या 1 ने वाढली, 51 वर पोहोचली. 5151 ऑन द बोर्ड. नक्कीच चांगलं जीवदान मात्र मिळते आहे. घारीच्या नजरेच्या माणसाने सांगतात ना कधी कधी भक्ष्य सुटते तसे असे परिस्थिती झाली आहे. लॉंग लेगला टोला, पुन्हा एकदा चौकाराचा नजराणा वा दिशांगने देखील या ठिकाणी दाखवला आहे. धावसंख्या 55 वर पोहोचवली आहे. डबल फायचा आकडा लागलाय बोर्डावर. घेऊया संगीताचा आनंद. डीजे याचा धावसंख्या 55. अजून सुद्धा 2 चेंडू शेष आहेत. दमदार दमदार खेळला सुरुवात आहे. हलकासा ब्रश करतोय, स्क्वेअर कट शॉर्ट थर्मॅनकडे चेंडू जाताना खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेची हाक आहे का, येणार आहे का? धाव परिपूर्ण झाली आहे. 57 वर पोहोचलाय आकडा. नक्की चिंचणी दांडेपाड्याच्या तंबूमध्ये आता टाळ्या वाजताहेत, वाजल्याच पाहिजेत. कारण चांगला सामन्यासाठी धावसंख्या नक्कीच चांगली रचली जाताना पाहायला मिळते आहे. 57 धावा आपल्याला पाहायला मिळते आहेत. इनिंग मधला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा कौस्तुभ घेऊन येईल. दिशांक ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया शेवटचा चेंडूचा नजराणा काय आहे. याच पुढे सर सावतोय, पुन्हा एकदा फाईन कट त्या क्षेत्रामध्ये. यावेळेला मात्र दिनेश व्यवस्थित क्षेत्ररक्षित करता आहेत. एकच धाव मिळेल. नक्कीच धावसंख्या 1 ने वाढली. 58 धावा परिपूर्ण झालेले आहेत. 6 षटकं, 58 धावा आणि 59 धावांचं विजयी लक्ष इकडे मात्र लागलं गेलेलं आहे. तर नक्कीच पुढचा सामन्याचे अनाउन्समेंटिंग घेऊया आपण या ठिकाणी. नक्कीच पुढचा सामना चला नक्कीच पुढचा सामना चिखला विरुद्ध या सामन्यामध्ये चिखला विरुद्ध या सामन्यामध्ये जो विजय ठरेल त्यांचा लगेचचा सामना होणार आहे. तर नक्कीच 59 धावांचं विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे. नक्कीच रोमांचित रोमांचित या चित्तथरारक सामन्यांचं वर्णन करण्यासाठी पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो आहे प्रमोद शेळके सरांना. सर प्लीज वेलकम या आणि आनंद द्या भरभरून, कारण आमचे क्रीडाप्रेमी रसिक आपले खूप मोठे चाहते आहेत.
चला फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ करायचे आहेत. एकंदरीत टोटल जे टार्गेट सेट केले गेले 59 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. गावदेवी माता चिंचणीचं हे ऐतिहासिक मैदान आणि या मैदानात अप्रतिम असा क्रिकेटचा घमासान सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा दुसरा दिवस अतिशय अप्रतिम आणि नेत्रदीपक असं आयोजन, डोळ्याचं पारणं फिरणारी ही स्पर्धा, निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अप्रतिम असं मैदान, अगदी समुद्र किनारी लगत, समुद्रांच्या अगदी लहरींचा आवाज आणि गजर लाटांचा आणि त्यानंतर बाजूलाच क्रिकेट, अप्रतिम असं मैदान आणि त्यामुळेच खेळण्याची एक वेगळीच औरच मजा या मैदानात प्रत्येक खेळाडूला आणि संघाला येते. 5 षटकं 25 मिनिटात फेकली गेली पाहिजेत याची दखल घ्यायची आहे. सामन्याला होते सुरुवात. अमोल पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. अक्षय आरेकर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष नॉन स्ट्राईक एंडला. टायमर ऑन झालेला आहे. सामन्याला होती सुरुवात. 59 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलाच बॉल. अक्षय आरेकर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि फसलेत. पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन. अमोलला मात्र यावेळेला विकेट मिळाले आणि कुणालने कोणतीही चुकी केली नाही आणि अमोलचं एक वेगळं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. मृणाल कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. अक्षय आरेकर डकवर बॅक टू द डगआउट. 0वर बाद होत असताना घाई केली आणि अंगलट येत असताना आपण पाहू शकतायत पहिला फलंदाज बाद. नितीन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्या खेळाडूकडे सुद्धा पोटेन्शियल आहे. 59 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर अमोलला पहिलीच सफलता हाती लागली. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. तिथून बॉलला पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचं टॉपेज लागलं आणि सुंदर पद्धतीने मृणालने कोणतीही चुकी केली नाही. ग्रेट कॅच अमोल. चांगला बॉल डिलिव्हर केला. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करत असताना हीच खूबी आहे अमोलची. चांगली गोलंदाजी करत असताना अगदी रिलॅक्सेबल गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा आहे. 2 षटकं ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी आहेत आणि 2 षटकांमध्ये जेवढ्या धावा येतात तेवढ्या मात्र तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या षटकांसाठी तुम्हाला त्या फलदायक ठरतात. परंतु इथे फसलेत. नितीन सुद्धा बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन.
या षटकामध्ये 2 फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. मी विकेट टेकर गोलंदाज आहे अमोल असं दर्शवत असताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि खूप सुरेख साथ फिल्डर देत आहेत. कारण फिल्डर एक महत्वाचा दुवा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं तेवढीच गरजेची गोष्ट असते. अप्रतिम क्लोज कीपर आहे जिग्नेश. यावेळेला आपण पाहू शकतायत अतिशय चांगला बॉल डिलिव्हर केला होता. म्हणतात ना, अ ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ. पुढत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो आणि तोच आधार दिलाय अमोलला फिल्डरने. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मृणाल पुन्हा एकदा पुढे सरसावेल, कोणतीही चुकी करणार नाहीये. वाह क्या बात आहे. सेलिब्रेशन पहा. अमोल यावेळेला सेलिब्रेशन करत असताना अगदी डगआउट मध्ये अंकुश वजे आणि जिग्नेश दानमेर यांना मात्र यावेळेला सेलिब्रेशन करून दाखवत असताना की गोलंदाजी करावी तर ती माझ्यासारखी. बॅटिंगसाठी प्राइज लावलं होतं, बॉलिंगसाठी प्राइज लावायला हवं होतं, परंतु इथे मात्र आपण पाहिलं 3 फलंदाज बाद केलेत. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना जे फलंदाज जात आहेत ते फलंदाज मात्र आल्या पावली परत प्रेझेंटी लावून डगआउटच्या दिशेने येताना पाहायला मिळतात. क्या बात आहे अमोल. या बॉलला जर विकेट मिळवली अमोल यांनी तर हवेजी यांच्याकडून 1000 रुपये. अमोल सातत्याने मात्र चांगली गोलंदाजी करतायत. हे चॅलेंज आणि विकेट मिडन ओव्हर येईल का याकडे सुद्धा लक्ष असेल. यावेळेला चिप शॉट खेळलेत 1000 रुपये. वा क्या बात आहे अमोल. वा व्हॉट अ सेलिब्रेशन. आणि हवेश यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज अमोलने यावेळेला दानादानी उडवले. तू चल में आया. आणि इथून मात्र फलंदाज जातायत खेळपट्टीवर, प्रेझेंटी लावतायत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर येत आहेत. वा अमोल वा, काय एन्जॉय केलंय. आणि चांगली गोलंदाजी करत असताना डेफिनेटली सुपर बॉलिंग, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. काय गोलंदाजीचं पृथक्करण. आणि यावेळेला हवेश यांच्याकडून 1000 रुपये गुगल पे जीपेवर जातील अमोल यांच्या खात्यात. अमोल मॅग्निफिसंट बॉलिंग. काय गोलंदाजी केली. 4 फलंदाज तब्बल एका षटकामध्ये आणि पहिल्यांदा एकता चषकामध्ये असा कारनामा करणारा पहिला गोलंदाज ज्याने विकेट मेडन ओव्हर यावेळेला 4 विकेट घेतले आणि मेडन ओव्हर. क्या बात आहे अमोल. यादगार बॉलिंग आणि शानदार प्रदर्शन. हा दिवस 28 मेचा अमोल विसरणार नाही आपल्या करिअरमध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी केली. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला पाठवलं. चैतन्य. परंतु एका साईडला हर्ष परिपूर्णतः हा ड्रामा पाहत राहिला. कारण क्रिकेटचा खेळच असा आहे. ड्रामा, थ्रिलर, शेवटच्या बॉल पर्यंत एक्साइटमेंट म्हणजेच हा क्रिकेटचा खेळ आहे. तर इथून हर्ष कशा पद्धतीने जिग्नेशच्या गोलंदाजीवर खेळी करेल आणि इथून मात्र थोडेसे पुढे आले, परंतु बॉलने वेध घेतला थर्ड मॅनचा. तत्पूर्वी अमोल बॉलला फील्ड करतील, फेकतील, 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 गडी बाद 2. स्थिती नाजूक आहे सध्या तरी आपण पाहतायत. 4 गडी बाद 2. दोन धावा या फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. कट करण्याचा प्रयत्न केला होता जिग्नेश. जशी बॅटिंग त्याने अप्रतिम केली तशीच बॉलिंग सुद्धा विथ द बॉलने सुद्धा आउटस्टँडिंग
परफॉर्मन्स करत असताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना जिग्नेशला मेहरला आपण पाहतायत. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. थोडासा वेग होता, कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. टप्पा पहा, अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. गुडलिन स्पॉटवरून अचानक बॉल कधी कधी फ्लाईट घेत असताना पाहायला मिळतो, तर कधी कधी राईज बॉल होतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. हा स्लोवर वन बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. सध्या आपण पाहिलं तर या वेळेला कोणती धाव येत नाहीये, धावांचा वेग वाढत नाहीये, फक्त 2 वर धावसंख्या स्थिरावले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 4 विकेट्स पहिल्या षटकामध्ये. दमखम दाखवणारी गोलंदाजी अमोल यांची. लो फुलटॉस बॉल होता ऑफ साईडला. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फिल्डर पुढे ससावतील. थोडीशी उशिराने फिकी झाली. 1 रन ऍड होईल हर्षच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिच्युएशन खूपच नाजूक पाहायला मिळते. ऑन साईडला कंट्रोल शॉट होता. शॉर्ट पूल केलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगला गॅप शोधला आणि सरळ बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चैतन्यच्या बॅटमधून एक अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय. 4 रन. षटकांसाठी वेळ घेतलेला आहे तो मनीष निजाई आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. नऊ मिनिटांचा अवधी घेतलाय. 16 मिनिटे आहेत तुमच्याकडे 3 षटकं टाकण्यासाठी. रन झालेले आहेत त्या एकंदरीत 7 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आणि विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर 52 रनची आवश्यकता आहे. 59 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर पहिल्या षटकामध्ये दमखम दाखवणारी गोलंदाजी अमोलने केली विकेट मिडन ओव्हर आणि त्यानंतरचा हा प्रवास थोडासा या वेळेला खडतर आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष करतायत सध्या फलंदाज. ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह खेळत असताना हर्ष टेक्निकली साऊंड त्याच्या बॅटमधून डेफिनेटली आपण पाहू शकतायत. 1च रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. 8 रन झालेत. बॉल तयार अमोल. खेळपट्टी अक्षरशः अमोलच्या प्रेमात पडलेले आहे. चांगला बॉल स्लोवर वन बॉल आणि सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. बरोबर फलंदाजाला रीड करत असताना आणि त्यानुसार गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत. ग्रेट बॉलिंग. यावेळेला ऑन साईडला पूल केलंय, खेचून मारलंय आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. चैतन्यच्या बॅटमधून एका फुलातून षटकार. 6 धावा. चांगला फटका षटकार आला. षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत पाहायला मिळतंय. 14 या धावसंख्येवर 14 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगली रणनीती आता आखली गेले ह्या वेळेला दोन्ही बॅटरच्या द्वारे. चैतन्य आणि हर्ष. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, खेचून मारला होता. बरोबर बॅकफुट फ्रंट फुट ओळखत असताना
ऑन साईडला फ्लिक केलंय, चांगला फटका तर आहे, फिल्डर येतील, चांगली फिल्डिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड यावेळेला दर्शवत असताना आपल्या टीमसाठी 3 रन धावा, जरूर 3 रन सेव्ह केले गेलेत. चैतन्य सध्या आता लयबद्ध झालाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 59 धावांचा पाठलाग करत असताना 15 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. धावांचा वेग वाढत चाललाय आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर अमोल ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकात कमाल केली होती, वेळेला आउटसाइड द लेग स्टंप बॉल आहे की काय, या वेळेला यस डेफिनेटली 1+1 अशा 2 रन्स मिळतील. थोडासा बॉल आदळला शरीरावर जिद्नीच्या आणि 1+1 2 रन्स मिळत असताना 17 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आदरणीय भरतजी चिखलीकर या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि महेश राऊत यांना सुद्धा विनंती करीन, गोरू आपण सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आणि इथून जर आपण पाहिला तर यस 5 पर कंप्लीट केलेत, क्या बात आहे. अमोलला सेलिब्रेशन करत असताना पाहायला मिळत आहेत. एकदा जोरदार टाळ्या अमोलसाठी यायला हव्यात. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आज एन्जॉय केलंय. सुपर कॅच बाय ध्रुव आणि इथून 5 पर कंप्लीट करत असताना अमोलने आज कमालीचं षटक हाताळलंय, कमालीचं प्रदर्शन दाखवलंय. आपल्या करिअरमध्ये 5 पर कंप्लीट एकावेक फॉर्मॅटमध्ये खेळत असताना एकता चषकामध्ये हा एक रेकॉर्ड. आणि अमोल साठी एवढंच म्हणेन की आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण तर मिस्टर अमोल. ग्रेट बॉलिंग. चांगली गोलंदाजी करत असताना भरपूर फलंदाज बाद झालेत. पाचीच्या पाची फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय अमोलने. आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर ते 5 फलंदाज मोहरे टिपले गेलेत. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न होता. लो फुल टॉस बॉल हलक्याशा हाताने चेंडूला सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर केला. 1 रन धनंजय धवनीच्या बॅटमधून. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये 18 रन, परंतु अमोलने जी गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगे आणि काबिले तारीफ. आता 18 बॉलमध्ये 41 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 18 बॉल 41 रन. हलकीशी धून ऐकूया दर्शन डीजेच्या माध्यमातून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तीन षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले गेले. 41 रनचं लक्ष्य. गेल्या वर्षात याच मैदानात चिंचणी प्रीमियर लीगचा थरार रंगताना पाहिला आणि भरपूर अवकाळी पावसाने मात्र झोडपलं, परंतु रबर बॉलवर ती स्पर्धा पार पाडण्यात आली. चिंचणीचं हे ऐतिहासिक मैदान आणि केतन पांचाळ साहेब या ठिकाणी साक्षीदार आहेत की ते ओनर असताना आपण पाहिलं तर त्यांचीच टीम आणि त्यांच्याच टीमने मात्र विजेतेपद पटकावलं गेलं होतं गेल्या वर्षामध्ये. आणि आज ते या स्पर्धेचे प्रणेते आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. सध्या संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेली. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे विकेट देऊन बसले आणि फलंदाज बाद होताना 6वा धक्का हरच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट.
सक्त आणि खूपच नाजूक स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे. आता दोन्ही फलंदाज अनुभवी फलंदाज ज्या पद्धतीने दिनेश तामोरे अर्थातच बंटी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले, मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो, परंतु सिच्युएशन नुसार खेळण्याची कला ही तुमच्या अंगी असावी. असं नाहीये की मोठे फटके मारून तुम्ही मोठे खेळाडू बनता किंवा मोठी स्पर्धा खेळून तुम्ही मोठे खेळाडू बनता. त्यासाठी सिच्युएशन नुसार खेळण्याची कला ही तुमच्या अंगी असावी लागते. छोट्या स्पर्धेपासून तुम्ही सुरुवात करता, त्यानंतर मोठ्या स्पर्धेमध्ये चांगली चमक दाखवता आणि सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेटमध्ये जेवढे तुम्ही झिजाल तेवढे तुम्ही चमकाल, ही टॅगलाईन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. आल्या आल्या फॉरवर्ड डिफेन्स दाखवला बंटी तामोरेने. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. 20 या धावसंख्येवर आता 39 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणायला 39 धावा या छोट्या वाटतात, परंतु प्रॅक्टिकली त्या बॅटरला जाऊन विचारा किती आता धावा या छोट्या आहेत की मोठ्या आहेत. त्यामुळे आता संघर्ष तर प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो, परंतु संघर्षाला ते कारण सांगायचे नसतात. फुलटॉस बॉल होता, स्लॉक केलंय गुडघ्यावर बॅलन्स करत, परंतु इथे फिल्डरला निवडलं आणि कोणतीही चुकी केली नाही. खूप चांगला झेल टिपत असताना फलंदाज बाद धनंजय दवने बॅक टू द डगआउट. 7वा धक्का गॉन. सात गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या स्थिर 20 या धावसंख्येवर. 39 रनची आवश्यकता. काय गोलंदाजी केले विथ द बॅट विथ द बॉलने. भरवशाचा पॅकेज सध्या पाहायला मिळतो आणि 8वा धक्का दांडीगुल. फलंदाज बाद होताना आल्या पावली परत बॅक टू द पॅव्हिलियन. सिद्धेश इज ऑन अ हॅट्रिक. पाहायचं पहिली हॅट्रिक सिद्ध करेल का. तसं अमोलने मात्र फायपर कंप्लीट केले, विकेट मेडन आउट टाकली आणि इथून अनेक रेकॉर्ड गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मयुरेशने अर्धशतक झळकावलं, परंतु त्याच्यावर पाणी फिरलं. इथून मात्र आपण पाहतायत अप्रतिम अप्परकट खेळला गेलाय. सरळ बॉल निघून जाईल बॅकवर्ड पॉइंटला. तेवढीच चांगली फिल्डिंग. बॉलला स्टॉप केलंय आणि फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली गेली. 22 धावा या फलकावर 4 षटकांच्या समाप्ती अखेर. आणि आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 37 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल 37 रन हे सामन्याचं समीकरण. 8 धक्के बसले गेलेत, परंतु इथे कारण सांगून चालणार नाहीयेत. इथे जर विजयी आणि विजयाची चव जर चाकायची असेल तर तुम्हाला 101% द्यावेच लागणार आहेत. 12 बॉल 37 रन धावा झाले टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. हे आपण सातत्याने पाहिले. तुमच्याकडे आत्मविश्वास असायला हवा. जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास क्रिकेटच्या खेळात असावा.
परंतु कोणत्याही क्षेत्रामध्ये अति आत्मविश्वास कधीच नसावा. ज्यांनी ज्यांनी अति आत्मविश्वास केला त्यांना क्रिकेटला रामराम ठोकावं लागलं. हे आपण सातत्याने पाहिले, ज्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हटलं जातं. टायटॅनिक जहाज आपण पाहिले असेल, त्याच्यावर लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप, म्हणजेच काय तर न बुडणारं जहाज. पंच डेड बॉल घोषित करतायत आणि हा त्यांचा गर्व होता, कारण टायटॅनिक जहाज बुडाली होती. 12 बॉल 37. या बॉलला लिफ्ट केलं गेलं होतं आणि इथून जर आपण पाहिलं तर चांगला बॉल डिलिव्हर झालाय. सध्या आपण पाहिलं तर 11 बॉल आणि 37 रन हे सामन्याचं समीकरण. बऱ्याच वेळेला दिनेश तामोरेला पाहिलंय, मॅच विन करून दिलेत, परंतु आता सिच्युएशन वेगळी आहे. नवीन नवीन गोलंदाज टॅलेंटने भरलेले आहेत आणि त्यामुळे कधी अनुभवी फलंदाजाला सुद्धा ते चकमा देतात. फुलटॉस बॉल होता, बॅट हातात फिरले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मेल. आणि आता बॉल आहे 10 बॉलमध्ये 36 रन हे सामन्याचं समीकरण. 360च्या प्रत्येक चेंडूवर मात्र स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. त्या बॉलला लिफ्ट केलं गेलं. चांगला बॉल, व्हाईट लाईनच्या आतून बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आणि सध्याच्या घडीला हीच लाईन अँड लेंथ खूप मॅटर करते. याच लाईन अँड लेंथवर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेला फलंदाजाला अडथळा निर्माण होतो, थोडासा त्रासदायक फलंदाज होतो. कारण अलीकडच्या काळामध्ये रिच वाईड आलं, त्यानंतर शफल वाईड आलं आणि कुठेतरी गोलंदाजाला थोडीफार मुभा मिळाली. अन्यथा 5व्या-6व्या स्टंप्सला येऊन फलंदाज खूप मोठे फटके मारायचे. यावेळेला ऑन साईडला महेशचा हा फटका फसलाय का? ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, यस डेफिनेटली. 9वा धक्का, फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. डॉट मनीष निजाई खूप चांगली स्कोरिंग करत असताना आम्हाला आमच्यापर्यंत ही माहिती देत आहेत. आणि 9 विकेट म्हणजेच 5वं षटक आपल्याला सध्या पाहायला मिळतं. शेवटची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. चिखला टीमचा कॅप्टन आपण येऊन राहायचंय. येस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24. या धावसंख्येवर 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. सुपर लाईन अँड लेंथ, आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवले. मॅग्निफिसंट बॉलिंग. संघाची धावसंख्या स्थिर राहिलेत. आता 7 बॉल आणि 35 रन हे सामन्याचं समीकरण. जयचा शेवटचा बॉल. सर बॅटचा वापर केला गेला होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलं. 6 बॉल आणि 35 रनची आवश्यकता आहे. चिखला टीमचे कॅप्टन आपण येऊन राहायचंय. लगेच जो संघ जिंकेल त्या संघाबरोबर खेळावं लागेल आणि तो सामना 5 षटकांचा असेल. अंकुशजी वजय आमच्यापर्यंत ही माहिती देत आहेत. या स्पर्धेचे आयोजक आहेत. 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 35 रन हे सामन्याचं समीकरण. अगदी चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मृणाल सध्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय की काय? आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. गावदेवी माता चिंचणीच्या ऐतिहासिक मैदानात अगदी निसर्गाने भरभरून दिलेलं अप्रतिम आपण पाहू शकतायत. हाथांग समुद्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्याच लगत ते ऐतिहासिक मैदान. प्रत्येक खेळाडूची इच्छा असते या मैदानात आम्ही खेळावं, चॅम्पियन्स बनावं.
आणि त्यासाठी लगेच एंट्री फुल होतात. ही या स्पर्धेची खासियत राहिली. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बंटी तामोरे स्वतः त्या ठिकाणी खेळण्याचा मानस बाळगतोय. 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये 35 रन. तर हळूहळू विजयाच्या दिशेने पाऊल खुणा उमटत असताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम ऑन साईडला मात्र बॉलला खेळून काढलं गेलंय. तर जय पुढे सरसावेल तत्पूर्वी शेवटचे 4 बॉल शेष राहिलेत. दांडेपडा हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल का? हळूहळू मात्र आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना ऑन साईडला खेळून काढलं या बॉलला. मात्र शॉर्ट फाईन लेग आतमध्ये आहे. मात्र फक्त आता औपचारिकता बाकी राहिली या मॅचची. परंतु ज्या पद्धतीने अमोलने स्टार्ट दिली, गोलंदाजी करताना 5 वर कंप्लीट केले, जिग्नेशने जबरदस्त गोलंदाजी केली, बॅटिंग करताना स्टार्ट अगदी नेत्रदीपक पाहायला मिळाली. दरम्यान चौकार येतोय आणि कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाचं असतं. ज्या वेळेला झेल उडाले तेव्हा एक सुद्धा कॅच ड्रॉप झाला नाही. ही सुद्धा एक खुबी राहिली होती या टीमची. सगळे झेल बरोबर परफेक्शन फिल्डिंगमध्ये पाहायला मिळालं आणि ग्राउंड फिल्डिंग लाजवाब राहिली आणि त्यामुळेच हा विजय साकारताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन दांडेपाडा टीम. चला, चिखला संघाचा कॅप्टन लगेच आपण टॉस करण्यासाठी यायचंय. सामना 5 षटकांचा असेल, याची दखल घ्यायची आहे. की आपण भुवनेश्वर महेश सर टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा नाही ना जॉईंट होतील. एकता चषक 2026 केतनजी पंचायत साहेब सामाजिक कार्यकर्ता हा टॉस का बॉस सध्या आपण पाहत आहेत.